कुंभ राशीच्या लोकांसाठी ही एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. येणारे 2 दिवस तुमच्यासाठी सामान्य नाहीत, तर ते तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि सकारात्मक कलाटणी देणार आहेत. पुढील 48 तास तुमच्यासाठी नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. या काळात तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील, करिअरमध्ये यश मिळेल आणि तुमचे शत्रूही तुमच्या यशावर थक्क होतील. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचे पर्व संपले असून आता तुम्ही सुवर्णकाळाच्या सुरुवातीचे स्वागत करणार आहात. पण या अमूल्य संधीचा पुरेपूर वापर कसा करायचा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या 2 दिवसांमध्ये तुम्ही केलेल्या प्रत्येक छोट्या कृतीचा तुमच्या भविष्यावर मोठा परिणाम होणार आहे. तुमचे भविष्य कसे घडणार आहे, तुमच्यासाठी पुढे काय आहे आणि या शुभ वेळेचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तुम्ही काय करायला हवे हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. तुमच्यासाठी आलेला हा सुवर्णकाळ केवळ नशिबावर अवलंबून नाही, तर तुम्ही या वेळेचा जादुई वापर कसा करता यावरही तो अवलंबून आहे. तुमच्या हातात असलेली ही सकारात्मक ऊर्जा तुम्ही योग्य दिशेने वापरल्यास त्याचे परिणाम अनेक पटींनी वाढतील. यासाठी सर्वप्रथम तुम्ही सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करा. सकाळी उठल्यावर शांतपणे काही क्षण बसा आणि आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे असा दृढ विश्वास मनात ठेवा. दिवसभर तुमच्या मनामध्ये कोणताही नकारात्मक विचार येऊ नये याची काळजी घ्या. दुसरं म्हणजे आपल्या कामांची यादी तयार करा. तुम्ही दिवसात कोणती कामं करणार आहात याची एक लिखित योजना बनवा. यामध्ये लहान मोठ्या सर्व कामांचा समावेश करा. उदा. एका मित्राला फोन करणे, घरातील स्वच्छता करणे, ऑफिसमधील एखादा महत्त्वाचा ईमेल पाठवणे इत्यादी. यामुळे तुमच्या कामांना एक निश्चित दिशा मिळेल आणि तुम्ही वेळेचा योग्य वापर करू शकाल. याव्यतिरिक्त जुनाट आणि नकारात्मक गोष्टी दूर करा. तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी अशा काही वस्तू असतील ज्या तुम्हाला जुन्या किंवा नकारात्मक आठवणींची आठवण करून देत असतील तर त्या लगेच काढून टाका. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जेला जागा मिळेल. शेवटी दिवसभराच्या कामांचा आढावा घ्या. रात्री झोपण्यापूर्वी आज दिवसभरात तुम्ही काय काम केले आणि त्यातून तुम्हाला काय यश मिळालं याचा विचार करा. यामुळे तुम्हाला एक प्रकारचं समाधान मिळेल आणि दुसऱ्या दिवसासाठी नवीन ऊर्जा मिळेल. या उपायांमुळे तुमचा हा सुवर्णकाळ अधिक फलदायी होईल आणि तुमच्या आयुष्यात मोठी प्रगती घडेल. तुम्हाला माहीत आहे का, हे 2 दिवस तुमच्या करिअर आणि पैशांच्या बाबतीत एक मोठा आणि गुपित बदल घडवून आणणार आहेत. तुमच्या आयुष्याचा आर्थिक आणि व्यावसायिक आलेख अचानक वर चढणार आहे. पण हे कसं घडेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नोकरदारांसाठी सुवर्ण संधी. तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून ज्या प्रोजेक्टवर काम करत आहात त्याला अचानक हिरवा कंदील मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि त्यांच्या नजरेत तुमची किंमत वाढेल. अचानक तुम्हाला एखादे मोठे आणि महत्त्वाचे काम सोपवले जाईल, जे तुमच्या करिअरला नवीन उंचीवर घेऊन जाईल. तुम्ही देत असलेल्या सूचनांना महत्त्व दिले जाईल, ज्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी समाधान वाटेल. तुमच्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला प्रमोशनच्या रूपात मिळण्याची दाट शक्यता आहे. उद्योजकांसाठी अनपेक्षित लाभाचा काळ. व्यावसायिक दृष्टिकोनातून हा काळ खूपच फायदेशीर ठरणार आहे. तुमचा माल किंवा सेवांची मागणी अनपेक्षितपणे वाढेल, ज्यामुळे तुमची विक्री वाढेल. ज्या ग्राहकांकडून किंवा पार्टीकडून तुमचे पैसे अनेक दिवसांपासून अडकले होते ते अचानक तुम्हाला पैसे परत देतील. एवढेच नव्हे तर तुम्हाला नवीन मोठे व्यवहार मिळण्याची शक्यता आहे, जे तुमच्या व्यवसायाला स्थैर्य देतील. या काळात तुम्ही नवीन ग्राहकांशी संबंध जोडून भविष्यासाठी एक मजबूत पाया तयार करू शकता. विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा प्रकाश. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ एखाद्या चमत्कारासारखा असेल. तुम्ही ज्या विषयांना आतापर्यंत अवघड मानत होता ते विषय तुम्हाला अचानक सोपे वाटतील. क्लिष्ट संकल्पना आणि फॉर्म्युले सहज लक्षात राहतील. तुमचे लक्ष अधिक एकाग्र होईल, ज्यामुळे तुम्ही कमी वेळेत जास्त अभ्यास करू शकाल. स्पर्धा परीक्षा किंवा महत्त्वाच्या मुलाखतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळण्याची शक्यता आहे, कारण तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल. आर्थिक स्थितीमध्ये सकारात्मक बदल. तुमचे अडकलेले पैसे आणि दिलेली कर्जे परत मिळण्याची ही योग्य वेळ आहे. एखादा जुना कर्जदार अचानक संपर्क साधून तुमचे पैसे परत देऊ शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, या काळात मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका. मोठा फायदा होईल या आमिषाने कुठेही लगेच पैसे गुंतवू नका. योग्य आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या. हा काळ तुमच्यासाठी पैशांचा ओघ घेऊन येणार आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःहून पैशांच्या मागे धावण्याची गरज नाही. शांत रहा आणि येणाऱ्या संधीचं स्वागत करा. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्हाला हे माहीत आहे का की येणारे 2 दिवस फक्त तुमच्या करिअर आणि पैशांमध्येच नाही, तर तुमच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातही मोठी उलथापालथ घडवून आणणार आहेत. हे 2 दिवस तुमच्या कुटुंबात एक नवीन आनंदाची लाट घेऊन येणार आहेत. तुम्हाला काहीतरी अशी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जी काही लहान मोठी नाराजी किंवा वाद असतील ते आता संपुष्टात येतील. ज्या अविवाहित लोकांच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत त्यांच्यासाठी एखादा चांगला संबंध जुळून येण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचे तर तुमच्या कुटुंबातील वातावरण खूप सकारात्मक आणि प्रेमळ होईल. प्रत्येक यशासोबत काही आव्हानेही येतात. तुमच्या या प्रगतीमुळे काही लोक तुमच्यावर जळतील आणि तुमच्याबद्दल वाईट बोलतील. हे लोक तुमचे नातेवाईक किंवा मित्रही असू शकतात.
या टीकाकारांकडे अजिबात लक्ष देऊ नका. त्यांच्या बोलण्याला वैयक्तिक मानू नका, कारण त्यांचे हे वागणे केवळ तुमच्या यशाबद्दलची त्यांची ईर्ष्या दर्शवते. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा आनंद आणि यश सोशल मीडियावर जास्त दाखवू नका. तुमच्या यशाचे प्रदर्शन केल्यास ते तुमच्यासाठीच अधिक अडचणी निर्माण करू शकतात. हा वेळ शांतपणे आणि आनंदाने घालवा. तुमची प्रगती लोकांना आपोआप दिसून येईल, तुम्हाला ती दाखवण्याची गरज नाही. कुटुंबात आनंदाचे क्षण साजरे करा आणि शांतपणे पुढे जात राहा. आतापर्यंत तुम्ही करिअर, पैसा आणि कौटुंबिक जीवनात होणाऱ्या सकारात्मक बदलांबद्दल माहिती घेतली. पण या सर्व यशाचा खरा आनंद घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे, ते आहे तुमचे आरोग्य आणि संतुलित जीवन. हे 2 दिवस तुम्हाला शारीरिक आणि मानसिकरित्या फिट राहण्यासाठी एक खास संधी देतील. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. निरोगी राहण्यासाठी नियमितपणे हलका व्यायाम करा. योगा किंवा किमान 15 ते 20 मिनिटे चालण्याचा व्यायामही पुरेसा आहे. यासोबतच संतुलित आहार घ्या. बाहेरचे किंवा जंक फूड टाळा आणि घरचे ताजे अन्न खा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरेशी आणि चांगली झोप घ्या. शरीराला आणि मनाला आराम दिल्यावरच तुम्ही येणाऱ्या चांगल्या संधींचा पुरेपूर फायदा घेऊ शकता. तुम्ही आतापर्यंत खूप संघर्ष केला आहे आणि आता नशिबाने तुमच्यासाठी एक नवीन अध्याय सुरू केला आहे. तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देण्यासाठी हा काळ तुम्हाला मदत करेल. त्यामुळे अनावश्यक ताण टाळा आणि शांत मनाने यावेळेचे स्वागत करा. आनंदी आणि निरोगी राहून तुम्ही तुमच्या भविष्याला अधिक उज्ज्वल बनवू शकता. आता कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्हाला हे 2 दिवस सुखाचे जावे असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय भोलेशंकर कृपा राहू द्या असे लिहा. जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने करेल त्याला या 2 दिवसांत आनंदाची बातमी नक्कीच मिळेल. आणि हो, ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकर सबस्क्राईब करा. तुमच्या